नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सुप्रभात. मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. एक आनंदाची बातमी आपल्यासमोर घेऊन येतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मागील काही दिवसापूर्वी बेलिफ आणि लिपिक पदाची भरती मुंबईचे नगरपाल या विभागामध्ये आलेली होती आणि ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पद भरली होती. आता नगण्य पद होती, परंतु आता त्या ठिकाणी काही जागेमध्ये वाढ झालेली आहे आणि अर्ज करण्याला सुद्धा मुदत या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्याबद्दल सविस्तर हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करतोय. आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओला चालू करूया. त्या अगोदर ही जाहिरात आल्याच्या नंतर पुन्हा एकदा संयुक्त पूर्वपरीक्षा गटकची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध झाली आणि त्यामध्ये न भूत न भविष्य तब्बल 6 वर्षानंतर आरटीओची 461 जागेची भरती या ठिकाणी आली होती. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्राला 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी एकमेव महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी असणारी इन्फिनिटी अकॅडमी आणि इन्फिनिटी अकॅडमीने या वर्षी या 461 आरटीओ भरतीसाठी या ठिकाणी आरटीओ फॅक्टरी बॅच 2.0 या ठिकाणी लॉन्च केली आणि 29 तारखेपासून ही बॅच सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदम तळागाळातून सूक्ष्म पद्धतीनं जो काही सिलेबस आहे तो सिलेबस प्री आणि मेन्सचा या ठिकाणी घेतला जातोय. ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून देण्याचं काम या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म सुरू झालेलं आहे. तर 7,500 विद्यार्थ्यांनी या बॅचला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि क्लास सुरू देखील झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर यशाच्या जवळ जायचं असेल, यशाला गवस निघालायचे असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजच या बॅचला जॉईन व्हा आणि तुमचा मार्ग सुखकर करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रम एकदम नोट्स आणि टॉपिक वाईज एकदम सूक्ष्म पद्धतीनं सोपा करून देण्याचं काम या ठिकाणी तज्ञ फॅकल्टी करत आहे. मागे राहू नका. तुम्हाला जर या स्पर्धेसोबत चालायचं असेल तर नक्कीच या बॅचला तुम्ही जॉईन व्हा आणि या अधिक माहितीसाठी तुम्हाला हा नंबर दिला 25 29 31 75 72 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि बिनधास्तपणे जॉईन व्हा. मनात कुठलीही शंका न बाळगता तुम्हाला यशाला गवस निघालण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. चला या ठिकाणी आपण बघूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबईचे नगरपाल अर्थात सेरेप बेलिफ आणि लिपिक गटक स्पर्धा परीक्षा 2026 ही जाहिरात या ठिकाणी पहिली प्रसिद्ध झाली. परंतु या ठिकाणी काल पुन्हा एकदा या जाहिरातीमध्ये आपल्याला बदल केलेला पाहायला मिळतोय. तो बदल कोणता आहे तो या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जी काही 15 जून 2026 ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यामध्ये बदल झाले की 29 जून 2026च्या पत्रान्वये म्हणजे जी 29 जूनला जे काय त्यांना संवर्ग मागणीपत्र गेलं आणि त्या अतिरिक्त 13 मागणीपत्र म्हणजे 13 पदांचं 13 पद पहिल्यापेक्षा या ठिकाणी नवीन आता ऍड या ठिकाणी होत आहेत. पहिली जी पद होती ती पद आपल्याला कमी होती आणि आता सुधारित 33 पदांचा सुधारित तपशील या ठिकाणी दिलेला आहे. तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 5 पद आहेत, जमातीसाठी 1 आहे, विजा अ साठी 1, ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, ओबीसी साठी 8, विमा प्र साठी 1, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय 3, ईडब्ल्यू साठी 3 आणि एकूण आरक्षित पदे अशी एकूण 27 पदे आहेत आणि ओपन साठी 6 पदे. आता तब्बल 33 पदांची ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. आता वाढीव पद या ठिकाणी तुम्ही आता आरक्षणानुसार तुम्हाला मी सांगितली, परंतु आता ज्यावेळेस पद वाढली आता त्याकरता पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मग अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे तो 17 जून ते आता 12 जुलै या ठिकाणी वाढून देण्यात आलेला. 12 जुलै पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता. त्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा देखील या ठिकाणी गणण्याचा दिनांक जो आहे तो दिनांक पहिला जो आहे तो असणार आहे. बघा आता 1 ऑक्टोबर 2026 पासून तुमचा वय जे काय आहे ते आता तारीख वाढल्यामुळे तुमचे 1 ऑक्टोबर 2026 पासून तुमचं वय या ठिकाणी गणलं जाणार आहे. तर किमान जी काही वय आहे मागास आणि अमागास मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी कमीत कमी वय 19 वर्ष आणि कमाल वय बघा अमागाससाठी 38 म्हणजे ओपनला 38, मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी 43, खेळाडूंसाठी 43 आहे, माजी सैनिकसाठी 45 आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी 45 आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे बदल आपल्याला या नवीन आलेल्या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग वगैरे झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि जागा देखील वाढलेल्या आहेत. आपल्याला वाटतं 17 का काहीतरी जागा या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा वाढलेल्या, अतिरिक्त 13 पद वाढलेली आहेत. किती? 13 पदे वाढलेली आहेत. 13 पदांची ही जाहिरात या ठिकाणी नवीन
सुधारित 13 पदं वाढलेत आणि पहिले अशी मिळून 33 पदांची सुधारित जाहीर त्या ठिकाणी आपल्याला एमपीसीने दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी 12 जुलैपर्यंत अर्ज दाखल करायचा आहे आणि अभ्यासाला जोर वाढवायचा आहे. कारण तुमची संधी या ठिकाणी एकाच ठिकाणी, ही नोकरी एकदम भारी, कुठे बदली होणार नाही, काय नाही, एकाच ठिकाणी तुम्हाला मुंबईच्या शहरामध्ये तुम्हाला काम करण्याची सुवर्ण संधी असणार आहे. चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.